नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेअर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल असाल तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असलेला बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत तेच करू शकता. नेमकं मधल्यामध्ये होते काय? कांदा उत्पादनांच्या न्यायासाठी केंद्र सरकारकडे खासदार राजाभाऊंच्या ठोस मागण्या, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात. एकीकडे शेतकऱ्यांना कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय तर दुसरीकडे ग्राहकांना महागाईचा झळा सहन कराव्या लागत आहे. नेमकं मधल्यामध्ये होते का, असा सवाल उपस्थित करत राजाभाऊ वाजे यांनी संसदेत केंद्र सरकारच्या कांदा धोरणावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय मागण्या केल्या आहे केंद्र सरकारकडे, तर बघा, केंद्र सरकारकडे 4 ठोस मागण्या अशा आहे की 1 नंबरची मागणी अशी आहे, कांदा निर्यातीसाठी वारंवार बदल न करता स्थिर आणि दीर्घकालीन निर्यात धोरण जाहीर करावे. 2 नंबर असा आहे, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमीचा आणि परवडणारा मोबदला मिळेल अशी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी. शेतकऱ्यांनी ग्राहक यांच्या दरातील तफावतीची सखोल चौकशी करून पुरवठा साखळीवर दोष दूर करावेत. तसेच देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक आणि सर्वाधिक फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत पॅकेज तातडीने जाहीर करावे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत स्पष्ट शब्दात सांगितले की कांदा उत्पादक शेतकरी या दोघां देशांच्या अन्न सुरक्षेचा कणा आहे. त्यांना अस्थिर धोरणाच्या भरवशावर सोडून चालणार नाही. शेतकऱ्यांना न्याय देणारे विश्वासार्ह आणि दीर्घकालीन धोरण स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. संसदेत नाशिकच्या कांदा उत्पादक हक्कासाठी मांडलेल्या मुद्द्यामुळे केंद्र सरकारने कांदा धोरणाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.